पैठणमध्ये 7 जिल्हा परिषद गटामध्ये सेनेनं आघाडी घेतली आणि 2 जागांवर ठाकरे गटाने इथे आघाडी घेतलेली आहे। तर पैठणमध्ये 7 जिल्हा परिषद गटामध्ये सेनेनं आघाडी घेतली आहे। तिकडे मावळ जिल्हा परिषदमध्ये 5 जागांवर आपल्याला राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि ही दृश्य मावळमधले आपण पाहतोय। विजयानंतरचा हा आनंदोत्सव जल्लोष राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मावळमध्ये हा गुलाल उधळलेला आहे, कारण जिल्हा परिषद मधल्या 5 जागांवर राष्ट्रवादी विजय म्हणून सध्या त्या दिशेने वाटचाल करते। इथे त्यांना स्पष्ट विजय मिळू शकतो असा आतापर्यंतचा अंदाज आहे आणि 10 जागी राष्ट्रवादी मावळमध्ये विजयी वाटचाल करते। रत्नागिरीमधल्या शृंगारतळीमध्ये मनसेचे उमेदवार आघाडीवर आहेत। प्रमोद गांधी हे 181 मतांनी सध्या आघाडीवर आहेत। रत्नागिरीमधल्या शृंगारतळीमध्ये मनसेचे उमेदवार सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपण पाहतोय। मोठमोठ्या पक्षांचे ते आव्हान असताना शिवसेना भाजप यांच्यासारखी मोठी आव्हानं असताना सुद्धा इथे मनसेच्या उमेदवारांनी आघाडी घेतली। शृंगारतळीमध्ये प्रमोद गांधी हे मनसेचे उमेदवार आहेत, ज्यांनी 181 मतांनी आघाडीवर घेतली आहे। तर महत्त्वाचे अपडेट आपण पाहतोय। रत्नागिरीच्या शृंगारतळीमध्ये मनसेचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। प्रमोद गांधी 181 मतांनी आघाडीवर आहेत। महत्त्वाचे अपडेट आपण पाहतो आहोत। रत्नागिरीच्या शृंगारतळीमध्ये मनसेचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। तर प्रमोद गांधी यांनी 181 मतांची आघाडी घेतलेली आहे। महत्त्वाचे अपडेट। रत्नागिरीमध्ये शृंगारतळीत मनसेचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। तर पंचायत समितीमधल्या 62 जागांपैकी जे विभाजन आहे तिथे 23 जागांवर भाजप आघाडीवर आहे। त्या पाठोपाठ शिंदेंची शिवसेना 15 जागांवर आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्ष 15 जागांवर आहे। त्यामुळे समसमान जागांवर सध्या शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी पाहायला मिळते। दुसऱ्या स्थानी 2 पक्ष आहेत। त्या पाठोपाठ काँग्रेसने वाटचाल करत 5 जागांवर विजय मिळवलाय आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि ठाकरे सेना 1-1 जागावर सध्या पुढे आहे। त्यांच्या तुलनेमध्ये अपक्षांची कामगिरी चांगली असून 2 जागी अपक्ष उमेदवार निवडून आलेत। आतापर्यंतचं आकडेवारीचं हे चित्र 293 पैकी भाजप 93 जागांवर, शिवसेना 62, एनसीपी अजित पवार पक्ष 71, ठाकरे गट हा 22 जागांवर पुढे आहे। 12 जिल्हा परिषदापैकी भाजप 7 जिल्हा परिषद मध्ये आघाडीवर आहे। 12 पैकी 2 जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी आघाडीवर आहे। तर 2 जिल्हा परिषदांवर शिवसेना पुढे असल्याचं चित्र आहे। राज्यातील 12 जिल्हा परिषदांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय। लातूर जिल्हा परिषदेवर काँग्रेस सध्या आघाडीवर आहे। अमित देशमुख यांनी महापालिकेनंतर आता जिल्हा परिषदेमध्ये देखील जोरदार प्रचार केलेला होता। राजन साळवी बोलतात, आपण थेट जाऊया। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकालाची सुरुवात या जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यातील इटकूर यातून सुरुवात झालेली आहे। ही घोडदौड सुरू होत असताना निश्चितपणे या संपूर्ण जिल्ह्यावरती जिल्हा परिषदचा अध्यक्ष शिवसेना भाजप राष्ट्रवादीचा बसेल हा मला इथे विश्वास आहे। या सर्वांचं मी या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो। राजन साळवी यांची आपण प्रतिक्रिया पाहिली। दरम्यान साताऱ्यामध्ये मंत्री मकरंद पाटील यांना धक्का बसला, कारण तळदेव गटामध्ये सेनेचे अजित सपकाळ हे विजयी झाले आहेत। अजित सपकाळ हे एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्याचमुळे तळदेव गटामध्ये ते विजयी झालेले आहेत। साताऱ्यामध्ये मंत्री मकरंद पाटील यांच्या संदर्भातले अपडेट। रत्नागिरीमध्ये खालगाव जिल्हा परिषद शिवसेना उमेदवार सध्या आघाडीवर आहे। तर रत्नागिरीमध्ये खालगाव जिल्हा परिषदमध्ये बापू महाप हे सध्या पुढे असल्याचं चित्र आहे। रत्नागिरीमध्ये खालगाव जिल्हा परिषदमध्ये शिवसेना उमेदवार सध्या आघाडीवर आहे। रत्नागिरीमधल्या खालगावमधले हे अपडेट आहे, जिथे जिल्हा परिषद गटामधून बापू महापे पुढे आहेत, आघाडीवर आहेत। तिकडे संभाजीनगरमध्ये पंचायत समितीत एमआयएमनं आघाडी घेतलेली आहे। एमआयएमचे सर्वाधिक 3 उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। जे चित्र आपल्याला पालिका निवडणुकांमध्ये सागर पाहायला मिळालेलं होतं, चांगली कामगिरी एमआयएमनं राज्यभरात केली, त्यानंतर त्याच आत्मविश्वासानं त्या मिळालेल्या यशाच्या जोरावर त्यांनी पंचायत समितीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आणि संभाजीनगरमध्ये इथे एमआयएमने आघाडी घेतली आहे। त्यांचे सर्वाधिक 3 उमेदवार हे आघाडीवर असल्याचं चित्र आहे। मंगळवेढा उलजंती गटामधून भाजपचा विजय झालेला आहे आणि भाजपच्या संगीता दुधाळ यांनी इथे विजय मिळवलेला आहे। पुण्यातल्या माळशिरस पंचायत समितीमध्ये भाजप विजयी झालेली आहे। पुण्यातल्या माळशिरस पंचायत समितीमध्ये ज्ञानबा यादव यांचा विजय झालेला आहे। पुण्यातली ही अपडेट, तिथे माळशिरस पंचायत समितीमध्ये भाजपचा उमेदवार विजयी झाला।
तर 731 पैकी 293 जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत. भाजप 93 जागांवर, शिवसेना 62 जागांवर, राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरताना दिसतोय. अजित पवारांनंतर होत असलेली ही पहिलीच निवडणूक आणि राष्ट्रवादी अजित पवार गट सध्या 71 जागांवर आघाडीवर आहे. ठाकरे गटाला 22 जागा, काँग्रेसला 27 जागा, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला आतापर्यंत 4 जागांची आघाडी मिळाली आहे. तर इतरांच्या पारड्यामध्ये आतापर्यंत 9 जागा गेल्यात असं चित्र सध्या तरी राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पुण्याच्या माळशिरस पंचायत समितीमध्ये भाजपनं विजय मिळवलेला आहे. माळशिरस पंचायत समितीमध्ये ज्ञानोबा यादव यांनी या ठिकाणी विजय मिळवला आहे. तर पुण्यातल्या भिगवण पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचा विजय झालेला आहे आणि इथे भिगवण पंचायत समितीमध्ये हेमलता माडगे यांचा विजय झालेला आहे. त्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत आणि माळशिरस पंचायत समितीमध्ये माफ करा भाजप विजयी झालेली आहे आणि माळशिरस पंचायत समितीमध्ये ज्ञानोबा यादव यांचा विजय झाला. पुण्यातल्या या 2 जागा जिथे एका ठिकाणी भाजपनं आघाडी घेतली आणि दुसऱ्या ठिकाणी राष्ट्रवादीचा विजय झालाय. दौंड मधली महत्वाची अपडेट, दौंड पंचायत समितीमध्ये रेखा चौधरी यांचा विजय झालाय. पुण्यातल्या दौंड पंचायत समितीमध्ये भाजपचा उमेदवार विजय झालेला असून इथे रेखा चौधरी यांनी स्पष्ट विजय प्राप्त केला. माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांना मात्र दुसरीकडे मोठा धक्का बसलाय, कारण वरपुडकर यांचा मुलगा आणि सून भाजपकडून पराभूत झालेले आहेत. माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. तर माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांचा संदर्भातली अपडेट. दरम्यान 731 पैकी 307 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत. यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय. भाजप 91 जागांवर सध्या आघाडीवर आहे. शिवसेना आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी 69 जागांवर दुसऱ्या स्थानी 2 पक्ष आहेत. नक्कीच. तर ठाकरे गटाला आतापर्यंत 27 जागा मिळालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. तर काँग्रेस सध्या 29 जागांवर आघाडीवर आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी 4 जागांवर आहे आणि इतर 2, तर भाजपमध्ये मोठा पक्ष ठरलेला भाजप 91, शिवसेना 69, अजित पवार यांची राष्ट्रवादी 69, शरद पवार यांचा गट 4 जागी आहे आणि ठाकरे गटानं 27 जागा मिळवलेल्या आहेत. काँग्रेस 29 जागांवर आहे आणि तर पुण्याच्या दौंड पंचायत समितीमध्ये भाजप उमेदवार विजयी झालेला आहे. इथे भाजपच्या उमेदवार असलेल्या रेखा चौधरी पंचायत समितीमध्ये निवडून आल्यात. पुण्यातल्या दौंड पंचायत समितीमध्ये भाजप उमेदवाराचा विजय झालेला आहे आणि इथे रेखा चौधरी यांनी हा विजय प्राप्त केलाय. तर एकूण पंचायत समितीपैकी सिल्लोडच्या शिवना गटामध्ये शिवसेनेचा विजय झालेला आहे. शिवसेनेच्या निकिता काळे या विजयी झालेल्या आहेत. सिल्लोड मधली ही अपडेट आहे जिथे शिवना गटामधनं शिवसेनेचा विजय झाला. तर शिवसेनेच्या निकिता काळे या विजयी झालेल्या आहेत. महत्वाची बातमी आपण पाहतो आहोत. सिल्लोडच्या शिवना गटामध्ये शिवसेनेचा विजय झालेला आहे. सिल्लोडमध्ये शिवना गटामधनं शिवसेनेचे उमेदवार निकिता काळे या विजयी झालेल्या आहेत. दरम्यान एकूण पंचायत समितींपैकी म्हणजे 62 जे आतापर्यंतच्या जागा आहेत 125 पैकी तिथे भाजप आपल्याला 22 जागांवर खालच्या आकडेवारीमध्ये पाहायला मिळतोय. सेना 16 जागांवर आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी 15 जागी आहे तर काँग्रेस 5 जागांवर विजय झालेला आहे. ठाकरे गट 1 जागेवर आणि शरद पवार यांची हा पक्ष 1 जागेवर आहे. सिंधुदुर्ग पंचायत समितीमध्ये आपण पाहतोय भाजपनं मुसंडी मारली आहे. पंचायत समितीमध्ये भाजपला इथे यश मिळवता आलेलं आहे. भाजपचे 12 सदस्य हे विजयी झाले. तर सिंधुदुर्ग पंचायत समितीमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारलेली आहे. सिंधुदुर्गामध्ये आपण पाहतोय. तिकडे सांगोल्यामध्ये जवळा गटामध्ये यशराजे साळुंखे हे सध्या आघाडीवर आहेत. यशराजे हे माजी आमदार दीपक साळुंखेंचे पुत्र आणि यशराजे सध्या सांगोल्यामध्ये जवळा गटात आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चित सांगोल्यामध्ये जवळा गटामध्ये त्यांनी आघाडी घेतली. यशराजे हे माजी आमदार दीपक साळुंखे यांचे पुत्र आहेत. सांगोल्यामधनं जवळा गटात साळुंखेंनी आघाडी घेतलेली आहे. मात्र आता यश त्यांना मिळवता येतं का हे आपल्याला पाहायचं आहे. इथे त्यांना बाजी मारता येते का हे पाहायचं आहे. तुर्तास त्यांनी आघाडी घेतली आहे. सांगोल्याच्या जवळा गटातली ही अपडेट जिथे यशराजे साळुंखे हे आपल्याला आमदार पुत्र आघाडीवर पाहायला मिळतात. नक्कीच. तर दीपक साळुंखे यांना हा मोठा दिलासा. सांगोल्यातील जवळा गटामध्ये त्यांचे पुत्र यशराजे साळुंखे यांनी आघाडी घेतलेली आहे. यशराजे हे माजी आमदार दीपक साळुंखेंचे पुत्र आहेत.
तर लातूरमधून एक महत्त्वाची अपडेट समोर येते। लातूरच्या हडोळती पंचायत समितीमध्ये शरद पवार गट विजयी झालेला आहे। हडोळती पंचायत समिती गटामध्ये शरद पवारांचा विजय। लातूर हडोळती पंचायत समितीमध्ये राम मुळके हे शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत। तर लातूरच्या मांजरकवडा जिल्हा परिषद गटामध्ये अपक्ष उमेदवारांना बाजी मारली आहे। मांजरकवडा जिल्हा परिषदमध्ये धर्मपाल देव शेट्टे यांनी विजय मिळवला आहे। लातूरमध्ये हडोळती पंचायत समितीमध्ये शरद पवार गट हा विजयी झालेला आहे। हडोळती पंचायत मध्ये राम मुळके यांचा इथे विजय झाला, जे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार होते। मांजरवाडा जिल्हा परिषद मध्ये अपक्ष उमेदवार इथे विजयी झालेला आहे। मांजरवाडा जिल्हा परिषद मध्ये धर्मपाल देव शेट्टे यांचा इथे विजय झाला। लातूरमधली ही आपली घडामोड आपण पाहतोय। हडोळती पंचायत समितीमध्ये शरद पवार गट यांचा एक उमेदवार निवडून आलेला आहे। तर महत्त्वाचे अपडेट आपण पाहतो आहोत। लातूरच्या मांजरवाडा जिल्हा परिषदेमध्ये अपक्ष उमेदवारांना बाजी मारलेली आहे। मांजरवाडा जिल्हा परिषद गटामधून धर्मपाल यांनी विजय मिळवलेला आहे। कोल्हापूरमध्ये बोरिवडी गटामधून राष्ट्रवादीनं विजय मिळवलेला आहे। कोल्हापूरमधून महत्त्वाचे अपडेट, राष्ट्रवादीच्या शोभा फराटके यांचा विजय झालेला आहे। तर बांबवडे जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी विजयी झालेला आहे। राष्ट्रवादीच्या राजकुवर गायकवाड यांचा विजय झालेला आहे। ही अपडेट आपण पाहतोय। कोल्हापूर बोरिवडे गटामधून राष्ट्रवादी विजय उमेदवाराची, बोरिवडे गटामधून राष्ट्रवादीच्या शोभा फराकटे यांचा विजय झालाय। तर बांबवडे जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीनं विजय मिळवलेला आहे। महत्त्वाचे अपडेट आपण पाहतोय। राष्ट्रवादीच्या राजकुवर गायकवाड यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। तर कोल्हापूरच्या बोरिवडी गटामधून राष्ट्रवादीनं विजय मिळवलेला आहे। कोल्हापूरमधून ही महत्त्वाची अपडेट आहे। राष्ट्रवादीच्या शोभा फराटके यांचा विजय झालाय। त्या पाठोपाठ बांबवडे जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार विजय झालेला आहे, कारण इथे राष्ट्रवादीच्या राजकुवर गायकवाड यांचा विजय झालाय। ताजी आकडेवारी आपण आतापर्यंतची पाहूया। 307 जागांवर जो विजय मिळवलाय त्यापैकी 91 भाजपच्या जागा आहेत, 69 शिवसेना, तर अजित पवार यांचे राष्ट्रवादी 69 जागांवर पाहायला मिळते। तर विरोधकांना आतापर्यंत ठाकरे गटाला 27 जागांची आघाडी आहे, काँग्रेसला 29 जागांची, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 4 जागांची आघाडी आहे। तर इतरांच्या पारड्यामध्ये सध्या 13 जागा गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सांगलीमध्ये एक महत्त्वाची अपडेट हाती येते। ढालगाव जिल्हा परिषदमध्ये शरद पवार गट विजयी झालेला आहे। सांगलीच्या ढालगाव जिल्हा परिषदमध्ये विकास हक्के यांचा विजय झाला। सांगलीमधलं ही अपडेट, जिथे ढालगाव जिल्हा परिषद शरद पवार गटाचा एक उमेदवार विजयी झालाय आणि इथे विकास हक्के हे त्यांचे उमेदवार निवडून आले। तर सांगलीच्या ढालगाव जिल्हा परिषदेमध्ये शरद पवार गट विजयी झालेला आहे। महत्त्वाचे अपडेट आपण पाहतोय। एकूण 12 जिल्हा परिषदांचे निकाल आता हाती यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये आपण पाहतोय सांगलीच्या ढालगाव जिल्हा परिषदेमध्ये शरद पवार गट विजयी झालेला आहे। सांगलीच्या ढालगावमधून जिल्हा परिषदेमध्ये विकास हक्के यांनी या ठिकाणी विजय मिळवला आहे। निश्चित, तर सांगलीमध्ये ही अपडेट, जिथे ढालगाव जिल्हा परिषदमधून शरद पवार गट हा विजय झालेला आहे आणि इथे विकास हक्के हे उमेदवार निवडून आलेले आहेत। बाजूला आपण जे उजव्या हाताला जे चेहरे पाहतोय, महत्त्वाचे चेहरे आहेत, जे मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती। काही महत्त्वाचे चेहरे जे पराभूत झालेत किंवा विजय झाले, त्यामध्ये ऋषिकेश लाड आहेत काँग्रेसचे, कुंडल सांगलीमधून विजय झाले। माधवी पडळकर या भाजपचे उमेदवार आहेत सांगलीमधून, निंबवडे परिषद गटामधनं। तिकडे शिवराज भुमरे शिवसेनेचे पाचोड छत्रपती संभाजीनगरमधनं जे विजयी झालेत आणि संस्कृती सातपुते यांचा सोलापुरातनं विजय झालाय। दरम्यान सांगलीमधली ही अपडेट, ढालगाव जिल्हा परिषदमधनं शरद पवार गट यांचा उमेदवार विजयी झाला। इथे जिल्हा परिषद गटामधून विकास हक्के यांचा विजय झालाय। सांगलीतल्या ढालगाव जिल्हा परिषदमध्ये विकास हक्के यांचा विजय झालेला आहे। तर सांगलीतल्या ढालगाव जिल्हा परिषदमधनं शरद पवार गटाने इथं बाजी मारली आणि विकास हक्के यांचा विजय झालेला आहे। तर सांगलीमध्ये आपण महत्त्वाचे अपडेट पाहतोय ढालगावमध्ये जिल्हा परिषद गटामध्ये। तर तिकडे कोल्हापूरमध्ये बोरिवडी गटामधून राष्ट्रवादीनं विजय मिळवलेला आहे। महत्त्वाचे अपडेट आहे, कोल्हापुरातून राष्ट्रवादीच्या शोभा फराटके यांनी या ठिकाणी विजय मिळवलेला आहे। महत्त्वाचे अपडेट आहे, 12 जिल्हा परिषदा 125 पंचायत समितींचा निकाल आता लागायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय, तर दुसऱ्या क्रमांकासाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये चुरस पाहायला मिळते। अजित पवारांच्या नंतरची ही पहिलीच निवडणूक, अजित पवारांच्या दुःखद निधनानंतर झालेली ही पहिली निवडणूक आणि यामध्ये आपण पाहतोय की
महायुतीचा वर्चस्व पुन्हा एकदा आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळतोय। 12 जिल्हा परिषदांमध्ये 7 जिल्हा परिषदांमध्ये भाजपनं या ठिकाणी आपला झेंडा रोवलेला आहे। निश्चित त्यामुळे कोल्हापूर बोरिवडे गटामधून राष्ट्रवादी विजयी झालेली आहे। इथे राष्ट्रवादीचे शोभा फराकटे यांचा विजय झालेला आहे। कोल्हापुरातली ही अपडेट, जिथे बांबवडे जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी विजयी झाल्याचं चित्र आपण पाहतोय। राष्ट्रवादीच्या राजकुवर गायकवाड यांचा विजय झाला। कोल्हापुरातली ही महत्त्वाची अपडेट। आणि बोरिवडे गटामध्ये दुसरीकडे राष्ट्रवादी विजयी झाली। तर राष्ट्रवादीच्या शोभा फराटके यांचा विजय झालेला आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। बांबवडे जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीनं विजय मिळवलेला आहे। आतापर्यंत भाजप या ठिकाणी राज्यात सर्वात मोठा पक्ष पुन्हा एकदा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये चुरस आपल्याला पाहायला मिळते आहे। तर तिकडे महाविकास आघाडीला मोठा झटका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये देखील बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। तिकडे बांबवडे जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी विजयी झालेली आहे। राष्ट्रवादीच्या राजकुमार गायकवाड यांचा या ठिकाणी विजय झाला आहे। कोल्हापुरातली ही अपडेट, जिथे बोरिवडे गटामधून राष्ट्रवादी विजयी झालेली आहे। कोल्हापूरमधला बोरिवडे गटातनं राष्ट्रवादीच्या शोभा यांचा विजय झाला। तर माळशिरसमधनं वांडवे गटातनं राष्ट्रवादी विजयी झाली आहे। राष्ट्रवादीचे गौतम माने या ठिकाणी विजयी झालेले आहेत। सांगलीतली ही अपडेट, मांडवे गटामधून भाजपच्या धर्मा माने यांचा पराभव करत त्यांनी विजय प्राप्त केला आहे। राष्ट्रवादीचे गौतम माने या ठिकाणी विजयी उमेदवार ठरलेले आहेत। तर माळशिरसमध्ये मांडवे गटातून राष्ट्रवादीचा विजय आपल्याला पाहायला मिळतोय। माळशिरसमध्ये राष्ट्रवादीचे गौतम माने यांनी विजय मिळवलेला आहे। तर माळशिरसमध्येच राम सातपुते यांच्या पत्नी यांनी देखील विजय मिळवलेला आहे। आणि उत्तम जानकर यांच्या मुलाचा पराभव करत राष्ट्रवादीला आणि खास करून उत्तम जानकर यांना राम सातपुते यांनी मोठा झटका दिलाय। तर माळशिरसमध्ये मांडवे गटातून मात्र राष्ट्रवादी विजयी झालेली आहे। राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले गौतम माने यांनी या ठिकाणी विजय मिळवलाय। माळशिरसमध्ये ही अपडेट आपण पाहतोय। त्यापाठोपाठ मांडवे गटातून भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला आहे। मांडवे गटामधून राष्ट्रवादीचे उमेदवार विजय झालेले आहेत। माळशिरसच्या मांडवे गटामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार गौतम माने हे विजय झालेले आहेत। आणि इथे त्यांनी तर लातूरमध्ये महाराणा प्रताप नगरमध्ये जिल्हा परिषद काँग्रेस इथे विजयी झालेली आहे। महाराणा प्रताप नगर जिल्हा परिषद गटात इथे महादेव मस्के यांचा विजय झालाय। महाराणा प्रताप नगरमध्ये पंचायत समितीमध्ये मात्र काँग्रेस विजयी झाली आहे। आणि इथे पंचायत समितीमध्ये प्रिया उफाडे या उमेदवार विजयी झालेल्या आहेत। लातूरच्या महाराणा प्रताप नगरमधली ही अपडेट, जिथे जिल्हा परिषद गटात काँग्रेस विजयी झाली आणि याच नगर जिल्हा परिषद मधनं महादेव मस्के हे विजयी झाले। तर लातूरमध्ये महाराणा प्रताप नगरमध्ये जिल्हा परिषदेचा निकाल आपण पाहतोय। त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये कोसुंब जिल्हा परिषद गटामध्ये भाजप उमेदवार सध्या आघाडीवर आहे। कोसुंब जिल्हा परिषदेमध्ये प्रमोद अधटराव हे सध्या पुढे असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतोय। सोलापूरमधून एक महत्त्वाची अपडेट समोर येते। सोलापूरच्या नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये भाजप सध्या आघाडीवर आहे। सोलापूरमध्ये आपण पाहतोय भाजपचे लखन माने हे पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। शिवसेनेचे संतोष पाटील हे मात्र पिछाडीवर आहेत। सोलापुरातली ही महत्त्वाची अपडेट, नरखेड गणामधून भाजपच्या उल्का पाटील या विजयी झालेल्या आहेत। आणि सोबतच सोलापूरच्या नरखेड गटामध्ये भाजपनं इथे चांगली आघाडी घेतली। आता इथे त्यांना स्पष्ट बहुमत मिळतं का, यश मिळतं काय पाहायचंय। भाजपचे लखन माने हे पहिल्या फेरीत सध्या आघाडीवर आहेत। मात्र शिवसेनेचे संतोष पाटील पिछाडीवर आहेत। सुरुवातीच्या या फेरींमधलं हे चित्र आहे नरखेड गणामधून। तर रायगडच्या नेरळ जिल्हा परिषद शिवसेनेचे सुरेश टोकरे हे विजयी झालेत। रायगडमध्ये नेरळमधल्या जिल्हा परिषद मधले शिवसेनेचे उमेदवार सुरेश टोकरे हे विजयी झाल्याचं आपण चित्र पाहतोय। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतो आहोत। रायगडच्या नेरळमध्ये जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचे सुरेश टोकरे हे विजयी झालेले आहेत। आणि पुण्याच्या माळशिरसमध्ये जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत। माळशिरस जिल्हा परिषदेमध्ये अजय इंगळे हे विजयी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। माळशिरसमध्ये राष्ट्रवादीला मोठा झटका, कारण राम सातपुते यांच्या पत्नींनी देखील या ठिकाणी विजय मिळवलाय। आणि विद्यमान आमदार उत्तम जानकर यांच्या मुलाचा मोठा पराभव त्यांनी केलेला आहे। तर माळशिरसमध्ये आपण पाहतोय पैठणच्या पाचोड गटामध्ये देखील भुमरेंचा पुतण्या सध्या आघाडी आहे। संदीपान भुमरे यांचे पुतणे हे जिल्हा परिषदेमध्ये आपलं नशीब आजमावत होते। शिवराज भुमरे सध्या 1335 मतांनी आघाडीवर आहेत। खुलताबादमधील 3ही जागा भाजपच्या खात्यात गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खुलताबादमधील 3ही जागांवर भाजपनं आपली सत्ता काबीज केलेली आहे। पैठणच्या पाचोड गटामध्ये भुमरेंचा पुतण्या सध्या आघाडीवर आहे। तर शिवराज भुमरे हे जवळपास 1000 मतांनी आघाडीवर आहेत। खुलताबादमधील 3ही जागा भाजपच्या खात्यात गेलेल्या आहेत।
खुलताबाद मधील तिन्ही जागा भाजपने राखलेल्या आहेत असं म्हणता येईल। तर पैठणच्या पाचोड गटामध्ये भुमरेंचा पुतण्या या सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे। ते शिवराज भुमरे हे 1335 मतांनी आघाडीवर आहेत। खुलताबाद मधील तिन्ही जागा भाजपच्या खात्यात आलेल्या आहेत आणि दुसरीकडे पैठणमध्ये सुद्धा आपण अपडेट पाहतोय। खुलताबादच्या पाठोपाठ पैठणमध्ये सुद्धा इथे आपल्याला पाचोड गटामध्ये भुमरेंचा पुतण्या हा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। शिवराज भुमरे हे उमेदवार 1335 मतांनी आघाडीवर आहे। तर माढाच्या उपळाई गटामध्ये भाजपचा विजय झालेला आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। माढ्यामधून उपळाई गटामध्ये भाजपच्या माधुरी मोरे यांचा विजय झालेला आहे। माढ्यामधून ही महत्त्वाची अपडेट आहे। उपळाई गटातील पंचायत समितीमध्ये भाजपनं विजय मिळवलेला आहे। तर उपळाई गटामध्ये आणि पंचायत समिती गणामध्ये देखील दोन्ही जागांवर भाजपचा विजय।